काशी विश्वनाथ भगवान की करे शिवलीला पुराण श्रवण ते ऐकती दोघे जण सवेची महानंदा करे गायन नृत्य करे शिवा पुढे मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात मजम वाण्णरितमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये ओम पूर्णमदा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे कथानुसंधान। या ठिकाणी महानंदाच्या असणारा जे महल आहे त्या महलाचे या ठिकाणी वर्णन करू लागलेले अनेक प्रकारची जी असणारी फुलं आहेत आणि खरोखरच असणार मनोरम अशा प्रकारचा असणारा त्या महानंदेचा महल आहे। काय सांगतात? महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळे जाण विभूती चर्चे स्वहस्ते। आता खरोखरच त्या ठिकाणी महादेव परमात्म्याची भक्ती करत असताना जे कुकुट आणि मरकट आहेत त्या मरकटावर खरोखरच अनेक प्रकारचे भस्म या ठिकाणी देऊन रुद्राक्ष माळा त्या ठिकाणी त्यांना हे करून महादेवापुढे ते नृत्य करू लागलेले आहेत अशा प्रकारची माहिती देतात। एवं तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावयाला। म्हटले महानंदा ही भगवान शिव परमात्म्याची पूजा करत आहे, भगवान परमात्म्याचं ध्यान करत आहे, त्या ठिकाणी नृत्य करत आहे आणि महानंद्याचं नृत्य पाहून ते कुकुट जे आहेत मरकट आहेत तेही त्या ठिकाणी नृत्य करू लागलेले आहेत, त्यांनाही शिवभजनाची आवड लागलेली आहे आणि अशा पद्धतीनं खरोखरच महानंदेचं सत्व पाहण्यासाठी स्वतः भगवान शिव परमात्मा त्या ठिकाणी येणार आहेत। काय सांगतात? सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदनाला त्याचे स्वरूप देखो निते बोला तन्मय झाले ते। आता महादेव परमात्म्याने सौदागराचं रूप धारण केलेलं आहे, महानंदेच्या घरी आलेला आहे आणि खरोखरच महानंदाने ज्यावेळेस शिव परमात्म्याचं जे असणार रूप पाहिलं एकदम तन्मय झालेली आहे। कारण का योगी पुरुष जो असणार एकदम तेजस्वी दिसत आहे। काय सांगतात? पूजा करुणी स्वहस्तके त्यास वैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले। तर मग खरोखरच महानंदाने काय केलेलं आहे? त्या जो असणारा सौदागराच्या रूपामध्ये आलेला भगवान परमात्मा आहे त्याला मंचकावर त्या ठिकाणी बसवलेला आहे। खरोखरच या ठिकाणी नाना प्रकारचा उपचार त्या ठिकाणी केलेला आहे, आतिथ्य केलेलं आहे, पूजा केलेली आहे आणि सौदागराच्या हातामध्ये जो असणार पृथ्वी मोला एवढं कंकण पाहिलेलं आहे। काय सांगतात? सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरे होणी आनंद घन। सौदागरानं काय केलेलं आहे? हातामध्ये जे असणार पृथ्वी मोलाचं कंकण आहे ते कंकण काढून महानंदेच्या हातामध्ये घातलं। काय सांगतात? पृथ्वी मोल हे कंकण मी 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी। अशा पद्धतीने खरोखरच या ठिकाणी सांगू लागलेले आहेत की पृथ्वी मोलाचं जे असणार कंकण जे आहे महानंदाने हातामध्ये घातल्यानंतर महानंदा सुद्धा म्हणू लागलेली आहे मी 32 लक्षणी पद्मीन आहे आणि आता मी 3 दिवस तुमची दासी झालेली आहे, तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे। अशा प्रकारे या ठिकाणी महानंदा महादेव सौदागराच्या वेशामध्ये महादेव परमात्म्याला या ठिकाणी बोलत आहे। तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्य प्रभे होणी आगळे तेज। अशा पद्धतीनं ज्यावेळेस या ठिकाणी खरोखरच 3 दिवस दासत्व स्वीकारण्याचं महानंदाने त्या ठिकाणी केलं मांडलं त्यावेळेस खरोखरच सौदागरालाही त्या ठिकाणी महानंदाचं ते असणार जे बोल आहे ते मान्य झालेलं आहे आणि दिव्य लिंग या ठिकाणी आपल्या हृदयातून काढलेलं आहे आणि खरोखरच तेजस्वी असणार किती तर प्रभेचं असणार ते दिव्य लिंग त्या ठिकाणी कुणाला
महानंदेला त्या ठिकाणी महादेव परमात्माने दिलं. काय सांगतात? लिंग देखो निते वेळे महानंदा तन्मय झाले म्हणे जय जय चंद्रमौळे मनोनी वंदे लिंगाते. म्हटले त्या लिंगाला हातामध्ये घेतलेलं आहे आणि लिंगाला हातात घेतल्यानंतर खरोखर धन्य धन्य चंद्रमौळी म्हटले. काय दिव्य लिंग, त्या दिव्य लिंगाची जी असणारी प्रभा खरोखरच. आणि अगोदरच या ठिकाणी महानंदेचा जो असणारा भाव शिवभक्तीमध्ये आहे, शिवभक्तीमध्ये आहे, शिवाचं ध्यान करते आणि लिंग हातामध्ये आलेला आहे. खरोखरच धन्य धन्य महानंदेला वाटलं. काय सांगतात? म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवे जतन हे. आता अशा पद्धतीने खरोखरच जे कंकण महानंदाने हातामध्ये परिधान केलेलं आहे, खरोखर त्या कंकण पृथ्वी मोलाचं आहे, परंतु कोट्यावधी कंकणे या लिंगावरून ओवाळून टाकावं. कारण का एवढी प्रभा, एवढा तेजस्वी या ठिकाणी ते दिव्य लिंग दिसू लागलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं त्यावेळेस सौदागरानं या ठिकाणी महानंदेला सांगितलं, हे जे दिव्य लिंग आहे ना व्यवस्थित या ठिकाणी जतन करून ठेव. काय सांगतात? म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन हे महानंदे सावध चित्ताने या ठिकाणी तो ऐक. या दिव्य लिंगाप्रती माझा या ठिकाणी प्राण आहे. जर या दिव्य लिंगाला नेमकं दग्ध झाला तर निश्चितच माझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही, मी प्राण त्यागल्याशिवाय राहणार नाही. कारण या दिव्य लिंगामध्येच माझा प्राण आहे, त्याला व्यवस्थित या ठिकाणी तो सांभाळून ठेव. अशा प्रकारे सौदागर रूपामध्ये असणारे महादेव परमात्मा या ठिकाणी महानंदेला बोलतात. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित. अशा पद्धतीने महानंदेनं या ठिकाणी ठीक आहे म्हणून सांगितलं. आणि ते दिव्य लिंग जे आहे ते नृत्य आगारामध्ये, जे नृत्याची जी असणारी शाळा आहे, जे घर आहे ना त्याच्यामध्ये नेऊन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि दोघही त्या ठिकाणी रत्नमंचकित असणारा जो ते असणार शयन आहे, त्या शयनाच्या ठिकाणी आरूढ झालेले आहेत. काय सांगतात? तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. कौतुक चरित्र दाखवी. अहो म्हटले त्या महानंदेचं सत्व किती आहे, महानंदेचं धैर्य किती आहे, हे स्वतः भगवान शिव परमात्मा या ठिकाणी पाहता येतं. आणि अशा पद्धतीने हे सर्व लीला जी आहे ते भगवान परमात्म्याची आहे. कारण का भक्ताला या चक्रातून, संसार चक्रातून या ठिकाणी तारून घ्यायचं आहे. अज्ञानाच्या खाईमध्ये जे पडलेले जीव आहे त्यांचा सर्वांचा उद्धार करायचा आहे. आणि अशा पद्धतीने वेळोवेळी भगवान परमात्मा भक्ताची परीक्षा पाहतो. म्हणून या ठिकाणी सांगतात, त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न जन धावू लागलेच हो कडून. आता किमया ही कुणाची आहे? महादेव परमात्म्याची या ठिकाणी किमया आहे. आणि खरोखरच महादेव परमात्म्याच्याच आज्ञेनं त्या घराला त्या ठिकाणी आग लागलेली आहे, नृत्यशाळेला सुद्धा त्या ठिकाणी आग लागलेली आहे. आणि खरोखरच धडधड अग्नी पेटलेला आहे. आजूबाजूचे सर्व गोळा झालेले आहेत, अग्नी पाहू लागलेले आहेत. काय सांगतात? 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरे तव वातात्मजचे. आता खरोखर रत्न मंचकित असणाऱ्या त्या पलंगावर या ठिकाणी जे निजलेले खरोखरच महादेव परमात्म्यानेच त्या ठिकाणी आग लावलेली आहे. आणि स्वतः महादेव परमात्मा सौदागर रूपामधले महानंदेला या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, उठ उठ म्हणले, आग लागलेली आहे. आणि महानंदा उठून पाहते तर काय संपूर्ण घराला, नत्यागाला या ठिकाणी खरोखरच आग लागलेली आहे. काय सांगतात? अशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिदले सोडून. आता घराला अग्नी लागल्यानंतर खरोखर अत्यंत प्रीती असणारे जे कुकुट आहेत आणि मरकट आहेत, कुकुट आणि मरकट यांच्या गळ्याला जो कंठपाश घातलेला आहे, त्यांना जो बांधलेला आहे ना, ते ताबडतोब त्या ठिकाणी उडी घालून महानंदाने त्यांना सोडलेलं आहे, त्यांना मोकळं केलेलं आहे.
अशा प्रकारची माहिती देतात. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रतिदे धवा. हा, तर खरोखरच अग्नी जो लागलेला आहे तो नृत्यशाळा जी आहे ते भस्म करून अग्निश त्या ठिकाणी शांत झालेला आहे. आणि स्वतः सौदागर रूपामधले महादेव परमात्मा या ठिकाणी महानंदेला विचारू लागले की जे दिव्य लिंग जे दिलेलं आहे ते व्यवस्थित आहे का नेमकं काय झालं, काय सांगतात. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदे घाबरी ऐकून. वक्षस्थळ घेत बडून. ज्या वेळेस महादेव परमात्म्याने या ठिकाणी महानंदेला विचारलं मी जे दिलेलं दिव्य लिंग शाबूत आहे का नाही, त्यावेळेस मात्र खरोखरच या ठिकाणी काय अवस्था महानंदेची झालेली आहे. दुःखी झालेली आहे, रडू लागलेली आहे, वक्षस्थळ त्या ठिकाणी बडवू लागलेली आहे. कारण का दिव्य लिंग देत असतानाच महादेव परमात्म्याने सांगितलेलं आहे की या लिंगामध्ये या ठिकाणी काय माझा प्राण आहे याचे व्यवस्थित जतन कर. परंतु त्या नृत्य आगारामध्ये खरोखर अग्नी लागल्यामुळे ते दिव्य लिंग जळून गेलेलं आहे. काय सांगतात. सौदागर बोले वचन, नेमाचा जी दुसरा दिन. मी या पुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. हा, तर नेमाचा आजचा कितवा दिवस आहे, दुसरा दिवस आहे. 3 दिवस या ठिकाणी दाशी झालेली आहे, पण दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीची घटना घडलेली आहे. आणि आता खरोखरच सौदागर रूपामध्ये महादेव परमात्मा या ठिकाणी महानंदेला सांगू लागले की नेमाचं या ठिकाणी माझं जे असणारं दिव्य लिंग या ठिकाणी नष्ट झालेलं आहे. आता मी माझा स्वतःचा प्राण या ठिकाणी देतो. काय सांगता. मग त्रिचरण चेतविला, आकाश पंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अशा पद्धतीने त्या ठिकाणी खरोखर अग्नी चेतवलेला आहे. कुंडामध्ये या ठिकाणी अग्नी प्रज्वलित झालेला आहे. स्वतः महादेव परमात्मा आता आपला देह सौदागर रूपामधले महादेव परमात्मा देह त्यागणार आहेत. काय सांगतात. अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग. ओम नमः शिवाय. अति लाघवी खरोखरच या ठिकाणी अति वेगानं अति खरोखरच ह्या अवस्थेमध्ये भगवान परमात्म्याने या ठिकाणी त्या कुंडामध्ये उडी घातलेली आहे. कारण का भगवान परमात्मा जो आहे ना तो भक्ताचं कल्याण करणारच आहे. भक्ताला लवकरात लवकर खरोखर त्या पदाला घेऊन कैलास भवनाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी, भक्ताचा उद्धार करण्यासाठी भगवान परमात्म्याचे हे कार्य आहे. आणि ताबडतोब त्या कुंडामध्ये उडी मारली. काय सांगता. आई से देखता महानंदा, बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लूटविली सर्व संपदा. आता काय करावे म्हटले. खरोखरच हे संकट या ठिकाणी जीवनामध्ये आलेलं आहे. आणि महादेव परमात्म्याने सौदागर रूपामधल्या महादेव परमात्म्याने उडी मारलेली आहे. महानंदेने या ठिकाणी जेवढी काही असणारी संपदा आहे, संपत्ती आहे, अनेक प्रकारचे जे असणारे ब्राह्मण विप्र त्या ठिकाणी बोलावले आणि ते संपत्ती जी आहे ते दान करू लागले. काय सांगता. अश्वशाला गजशाला संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी. अशा पद्धतीने अश्वशाळा आहे, गजशाळा आहे, सर्व जी असणारी संपदा त्या ठिकाणी महानंदा काय करू लागलेली आहे, दान देऊ लागलेली आहे. आणि खरोखरच महानंदाने स्नान केलेलं आहे. संपूर्ण शरीराला त्या ठिकाणी भस्माचं ओटी त्या ठिकाणी लावलेली आहे. भस्म चर्चलेलं आहे. काय सांगता. रुद्राक्ष सर्वांगी लेवण, हृदय चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून संपूर्ण शरीरावर या ठिकाणी रुद्राक्षाच्या माळा त्या ठिकाणी घातलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने भगवान शिव परमात्म्याचं ध्यान करू लागलेले आहे. हर 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 शिव शिव ओम नमः शिवाय असा मंत्राचा या ठिकाणी जप करू लागलेली आहे. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देतात. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळे भक्ता ते. संकटी पाळे भक्ता ते. खरोखरच जो असणारा दशवदन जो असणारा चंद्रमौळी त्या ठिकाणी भगवान परमात्मा भक्तावर आलेलं संकट वेळोवेळी निरसन करणारा कोण आहे. भगवान परमात्मा आहे. मागे पुढे उभे आहे, संभाळीत आली आघात निवाराया. अशा प्रकारे या ठिकाणी सांगतात. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. श्री झुळझुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी. हो म्हटले अभयंकर महाजोगी. भगवान परमात्म्याचं जे असणारं रूप कसं आहे. खरोखरच माटा जटा भार त्या ठिकाणी आहे.
आणि गंगा या ठिकाणी झुळझुळ त्या खरोखरच जटेतून वाहत आहे. अशा प्रकारचं महादेवाचं स्वरूप आहे म्हणून सांगतात. चंद्रकळा तयाचे शिरी नीळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म त्या ठिकाणी पांघरलेला आहे, भस्म चर्चलेला आहे. आणि खरोखरच अशा पद्धतीनं चंद्र जो असणारा साक्षात या ठिकाणी जटेमध्ये विराजमान आहे. अशा प्रकारचं स्वरूप या ठिकाणी कुणाचं? महादेव परमात्म्याचं आहे. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरवती. अशा पद्धती महादेव परमात्म्याचं हे रूप या ठिकाणी बघा. संपूर्ण जे असणारं शरीराच्या ठिकाणी मनुष्याची जे असणारे जे मुंडकी जे आहेत ते या ठिकाणी त्या मुंडक्यांच्या हार गळ्यामध्ये घातलेला आहे. संपूर्ण शरीरावर भस्माचं लेपन आहे. व्याघ्र या ठिकाणी पांघरलेलं आहे. अशा पद्धतीनं भगवान शिव परमात्म्याचं हे रूप आहे म्हणून या ठिकाणी सांगतात. वरचे वर कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरोणी अकस्मात महानंदेस झेलो निधरित हृदय कमळे. म्हटले महानंदेने या ठिकाणी काय केलेलं? अशा पद्धतीने भगवान शिव परमात्म्याचं ध्यान करून त्या अग्नीमध्ये उडी मारत असताना वरच्यावर महानंदेला भगवान परमात्म्याने या ठिकाणी झेललेला आहे. आणि खरोखरच भक्त कितीही संकटामध्ये असू द्या, शेवटच्या टोकापर्यंत भगवान परमात्मा परीक्षा पाहत असतो. आणि निश्चितच त्या आलेल्या संकटातून भगवान परमात्मा या ठिकाणी भक्ताचं रक्षण करत असतो. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देतात. म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी वैसवी दयाळा. खरोखरच या ठिकाणी ज्यावेळेस वरच्या वरी या ठिकाणी भगवान परमात्म्याने महानंदेला झेललेला आहे. आणि खरोखरच जे असणार महानंदेला स्वतःच हे शिव परमात्मा रूप या ठिकाणी दाखवून प्रसन्न झालेले आहेत. आणि माग म्हणले काय मागायचे ते त्यावेळेस महानंदेने काय म्हणले? हे जे नगर जे आहे संपूर्ण हे नगराचा उद्धार व्हावा नव्हे हे संपूर्ण नगर त्या ठिकाणी खरोखरच विमानामध्ये बसून त्या कैलासपदाच्या ठिकाणी घेऊन जावं. अशा प्रकारची विनंती, अशा प्रकारचं मागणं स्वतः या महानंदेनं शिव परमात्म्याकडे केलेलं आहे म्हणून सांगतात. माता बंधू समवेत महानंदा विमानी वैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली. अहो संपूर्ण जे नगर जे आहे ते नगरासहित माता बंधू सहित संपूर्ण या ठिकाणी खरोखरच या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदि व्याधी शुद्धा त्रषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे. अहो या ठिकाणी खरोखरच एकदा शिव परमात्म्याचं पद त्या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर तिथं भेद बुद्धी राहणार आहे का? राहणार नाही. क्षुधा राहणार आहे का? राहणार नाही. त्रषा राहणार नाही. आणि शुद्धा त्रषा विरहित त्रिशुद्धी अशा पद्धतीने शिव पदाला गेल्यानंतर खरोखरच आदि व्याधी त्या ठिकाणी राहणार नाही. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देतात. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी. भगवान शिव परमात्म्याचं जे असणारं पद प्राप्त झाल्यानंतर तिथं कसल्याच प्रकारचं दुःख राहणार नाही. काम क्रोध द्वंद्व दुःख मद राहणार नाही, ना मत्सर राहणार नाही, ना कोणते विकार त्या ठिकाणी राहणार नाही. अहो तेथीचे उदक जे कसे असणार आहेत? गोड असतात, अमृतापेक्षाही गोड असं असणार ते भगवान शिव परमात्म्याचं त्या ठिकाणी पद आहे म्हणून या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात. जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे. शिव परमात्म्याच्या त्या खरोखर नगरीच्या ठिकाणी तिथं सुर तरुणचे या ठिकाणी काय आहेत? अपार आहेत. लाईव्ह चालू आहे म्हणून काय नाही. जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ताकारणे निर्मिली. अहो ज्या ठिकाणी सुर तरुणचे वने अपार आहेत, सुरभीचे त्या ठिकाणी खिल्लार आहेत
आणि चिंतामणीचे धवलारे आहेत. अशा प्रकारचं त्या भगवान शिव परमात्म्याच्या नगरीचं वर्णन त्या ठिकाणी करतात. तेथे बोसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. शिवपद अविनाश महानंदा तेथे पावली. अहो जेथे ओसनता बोलती शिवदास. आपण या ठिकाणी खरोखरच झोपीत असताना कोणाकोणाला ओसनाची परंतु तिथं सुद्धा काय करावं लागतं? भगवान शिवाचंच नाम घ्यायचं, शिवाशिवाय दुसरं काहीच या ठिकाणी नाही. आणि अशा पद्धतीने खरोखर भगवान शिव परमात्म्याचं जे असणारं पद कुणी महानंदेनं प्राप्त केलेलं अविनाशी आहे, अवीट आहे, अशा प्रकारची माहिती देतात. ही कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वी. आता ही सर्व जी असणारी कथा जी असणारी सुरस आहे कोण? पराशर ऋषी भद्रसेन राजाला सांगू लागलेले आहेत. ज्या वेळेस या ठिकाणी भद्रसेन राजाने स्वतः पराशर ऋषीला त्या ठिकाणी विचारलेलं होतं. कारण का शिवभक्तीमध्ये हे जे असणारे दोन पुत्र जे आहेत, सुधर्म नावाचा पुत्र आणि जो असणारा तारक प्रधान भद्रसेन राजाचा पुत्र आणि प्रधानाचा पुत्र, अशा पद्धतीने ही सर्वच्या सर्व कथा या ठिकाणी पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला या ठिकाणी सांगितली म्हणून सांगतात. कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून, त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. कंठाच्या ठिकाणी रुद्राक्षाच्या माळा परिधान केलेले आहे, मस्तकाच्या ठिकाणी विभूतीचं चर्चन केलेलं आहे आणि त्याच पूर्व पुण्य करून, पूर्व पुण्याईनच या ठिकाणी खरोखरच परमार्थ सुद्धा या ठिकाणी जीवनामध्ये कसा घडत असतो, पूर्व पुण्य त्या ठिकाणी लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. खरोखर अशा पद्धतीनं हे जे असणारं पूर्व पुण्याईमुळं सुधर्म आणि तारक या ठिकाणी तुमच्या पोटी जन्माला आले. अशा प्रकारे पराशर ऋषी या ठिकाणी भद्रसेन राजाला सांगतात. हे पुढे राज करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिव भजनी लावितील बहुतास, उद्धरतील तुम्हा ते. हे पुढे राज्य करतील बहुदेव. खरोखर पुढे राज्य करणार आहेत. आणि काय करणार आहेत? अहो म्हटले हे भगवान शिव परमात्म्याची पूजा करणारे, शिवाच्या ध्यानामध्ये या ठिकाणी राहणार आहेत. नव्हे सर्वांनाच या ठिकाणी शिव भजनाला लावणार आहेत. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देतात. अमात्या सहित भद्रसेन गुरु सिघाली लोटांगण, म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. अमात्या सहित भद्रसेन खरोखरच या ठिकाणी कुळाचे कुळगुरु जे असणारे पराशर ऋषी आहेत, त्या ऋषींना या ठिकाणी लोटांगण घातलेलं आहे. आणि खरोखरच तुमच्या पुण्यानं, तुमच्या या आशीर्वादानं आणि ह्या खरं पोटी या ठिकाणी पुत्र जो आहे तो कसा धार्मिक या ठिकाणी पुत्र जन्माला आला, सुधर्मी असा असणारा पुत्र जन्माला आला. आणि धन्य धन्य या ठिकाणी म्हणू लागले. काय सांगतात? भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती, आयुष्य प्रमाण किती सांगा. आता या ठिकाणी स्वतः भद्रसेन राजा पराशर ऋषीला या ठिकाणी विचारू लागलेले, हे नेमकं राज्य पृथ्वी तलावर किती वर्षापर्यंत करणार आहेत, यांचं आयुष्य नेमकं किती आहे, असं भद्रसेनाने विचारल्यानंतर ऋषीवर्य पुढे काय सांगतात? बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास, परम प्रिय कर राजस. हे गुरुवर्या, बहुत दिवसा करिता नवस, असा जो असणार कितीतरी दिवस या ठिकाणी पुत्र व्हावा म्हणून नवस केलेला आहे. भगवान परमात्म्याचं ध्यान चिंतन केलेलं आहे. आणि हा जो पुत्र जो आहे ना सुधर्म नावाचा, हा आमचा एकुलता एक पुत्र या ठिकाणी आहे. आणि खरोखरच आम्हाला प्राणापरीस जो असणारा आमचा प्रियकर आवडता जो असणारा आमचा तो सुधर्म नावाचा पुत्र आहे. अशा प्रकारे स्वतः या ठिकाणी भद्रसेन या ऋषीला बोलतात. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा. तुमच्या आगमने करून स्वामी माझं या ठिकाणी समाधान करावं. या पुत्राचं नेमकं आयुष्य प्रमाण किती आहे, किती वर्षापर्यंत इथं राज्य करू शकतील, हे कृपया तुम्ही या ठिकाणी मला सांगावं. अशा प्रकारे भद्रसेन राजा या ठिकाणी पराशर ऋषीला बोलतात. ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख,
हे सभा सकळेक दुःखार नवे पडेल. ऋषी या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत, मी बोलेल परंतु सत्य बोलेल, खोटं या ठिकाणी बोलणार नाही. आणि माझं ज्या वेळेस हे बोल तुम्ही ऐकाल त्यावेळेस ही असणारी जी तुमची जी सभा आहे ही सर्वच्या सर्व सभा दुःखाच्या खाईमध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे ऋषी या ठिकाणी बोलतात. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते अहो खरोखर जे बोलायचंय ना ते सत्य या ठिकाणी बोलावं. खोटं या ठिकाणी बोलण्याची काय गरज नाही. त्याला प्रमाण त्या ठिकाणी पाहिजे. प्रत्येक बोलाला काही ना काहीतरी या ठिकाणी प्रमाण पाहिजे. आणि अशा पद्धतीनं खरोखरच जर काही या ठिकाणी बडबड केली तर त्या बडबड करणाऱ्यामध्ये वक्तेमध्ये या ठिकाणी मूर्खपणा आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे जे काय मी बोलत आहे ना हे बोलणं जे तुम्हाला विषासारखं वाटेल. काय सांगतात भद्रसेन म्हणे सत्य वचन, बोलावयान करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाण. भद्रसेन या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत, हे महाराज तुम्हाला खरोखरच जे बोलायचे ते सत्यवचन तुम्ही बोला म्हटले. मनाच्या ठिकाणी कसलाच संकोचपणा करू नका. आणि खरोखरच स्वतः ऋषी या ठिकाणी म्हणू लागले की तुझ्या मुलाला 12 वर्षे पूर्ण झालेली आहेत. पुढे काय सांगता, आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. रावा ऐकता धरणीसी मूर्छाये. हे राजन सावध चित्ताने या ठिकाणी तुम्ही ऐका. आजपासून 7व्या दिवशी तुमचा जो असणारा मुलगा जो आहे तो मरण पावेल. ही बातमी ज्यावेळेस खरोखरच राजाच्या कानावर पडली राजा मूर्छित झाला. काय सांगता, अमात्या सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतपुरी सकळ राजा आणि प्रधान आक्रोशे दोघांनीही या ठिकाणी हे खरोखरच ऋषीचं बोल त्या ठिकाणी ऐकलं. दुःखाच्या खाईमध्ये गेलेले आहेत, मूर्छित पडलेले आहेत. काय विपरीत या ठिकाणी कानाला शब्द या ठिकाणी ऐकण्यात आलेले आहेत. अहो म्हणले 7 दिवसानंतर मृत्यू आपल्या मुलाला येणार. आणि किती तर दुःख या ठिकाणी राजाला झालेलं आहे. म्हणून सांगतात करोनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे. खरोखरच हळहळ करू लागलेले. अहो म्हटले स्वतःच्या मुलाचा प्राण जाणं म्हणजे पित्याला किती दुःख आहे. आणि दुःखाने एवढा दुःखित या ठिकाणी राजा झाला, स्वतःचं वक्षतळ या ठिकाणी पिटून घेऊ लागलेला आहे. आणि अशा वेळेस स्वतः पराशर ऋषी आता राजाला सांत्वन करत नेमकं पुढे काय सांगतात, नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार. हे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते. हे राजा तू सावध चित्त नाही, सावध हो जरा. आणि खरोखर अशा पद्धतीनं तू स्वतःवरचे जे असणारं तादात्म्य या ठिकाणी सोडू नको, धीर स्वतःवरचा सोडू नको. अरे म्हटले हे जे असणारा देह कशापासून पंचतत्वापासून बनलेला आहे. हे पंचतत्व काय आपले आहेत का? अरे आपले नाहीत. काय सांगता, नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म मनोनिया. अहम ब्रह्म मनोनिया. अरे म्हटले राजा सावध चित्त नाही. या ठिकाणी नव्हतं, ह्या जगाच्या ठिकाणी काही सुद्धा या ठिकाणी नव्हतं. आणि अशा पद्धतीने खरोखरच जे माया सुद्धा त्या ठिकाणी कोणती नव्हती. आणि मायेनं सर्व जगाची व्याप्ती आहे. संपूर्ण जग या ठिकाणी मायेनं व्यापलं जातं. केवळ आणि केवळ त्या ठिकाणी फक्त एक ब्रह्मच त्या ठिकाणी होतं. आणि अशा पद्धतीने त्या ब्रह्माचं तिथं स्फुरण झालं. आणि अहम ब्रह्म त्या ठिकाणी काय सांगता, हे ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया. शिव इच्छे करुनिया. अहो म्हणले संपूर्ण हे विश्व ब्रह्मांड जे आहे ते कुणाच्या इच्छेने चालत आहे, ते भगवान परमात्म्याच्या शिव परमात्म्याच्या या ठिकाणी इच्छेने चालत आहे. तुझे सत्तेने वेदासी बोलणे. खरोखरच या ठिकाणी भगवान परमात्म्याशिवाय या ठिकाणी काही चालणार नाही. संपूर्ण सृष्टीचा करता धरता तो भगवान परमात्मा आहे.
हे ध्वनी जो आहे ना, अनाहत नावाचा ध्वनी, खरोखर हे ध्वनी माया त्या ठिकाणी सत्य साचारामध्ये आणते आणि त्याच्यामधून या ठिकाणी महत्त्व होतं. त्रिविध अहंकार त्या ठिकाणी हे सर्वचे सर्व कुणाच्या इच्छेनं, भगवान परमात्म्याच्या इच्छेनं, अशा प्रकारची माहिती देतात. सत्वांशे निर्विलापित वसन, रजांशे सृष्टिकर्ता द्रुहीन, तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्ग स्थित्यंत करविता. आता सत्वांश निर्मिला पीत वसन, सत्व, रज आणि तम हे तीन त्या ठिकाणी गुण सांगितलेले आहेत. सत्वानं भगवान विष्णू परमात्म्याची निर्मिती आहे, रजानं सृष्टीकर्ता ब्रह्मदेव आहे आणि खरोखरच जो रुद्र जो असणारा जो तम आहे. अशा पद्धतीने तीन तत्वाशिवाय ह्या जगताच्या ठिकाणी काहीच नाही. अहो बघा म्हटले, खरोखरच जे असणार विज्ञान, सायन्स सुद्धा या ठिकाणी काय सांगतं की मॅटर पासून जे असणारा प्रत्येक पदार्थ या ठिकाणी बनलेला आहे. इलेमेंट पासून, इलेमेंटच्या लहानात लहान कणाला या ठिकाणी काय म्हणतात, ऍटम म्हणतात. ऍटम मध्ये सुद्धा तीनच तत्व आहेत, तीनच चार्जेस आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. आणि ह्या जगाच्या ठिकाणी सुद्धा ब्रह्म, विष्णू आणि महेश यांच्याशिवाय हे जगत या ठिकाणी चालत नाही. ग्रंथकर्ते सांगतात, विधी समणे सृष्टी रची पूर्ण, एरो म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून. आता स्वतः या ठिकाणी खरोखरच विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण. भगवान ब्रह्मदेवाला या ठिकाणी म्हणू लागलेले हे संपूर्ण सृष्टी निर्माण करा. परंतु ब्रह्मदेव सुद्धा म्हणू लागले हे सृष्टी निर्माण करण्याचं ज्ञान माझ्याकडे नाही. मग स्वतः या ठिकाणी भगवान शिव परमात्म्याने काय केलेलं आहे, 4 वेदाचा उपदेश त्या ठिकाणी दिला. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देतात. हो वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्र अध्याय परम पावन, त्याहोनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रये असेना. भुवनत्रयी असेना. अहो चहु वेदाचा सार काय आहे, तो हा असणारा 11वा जो असणारा रुद्र हा अध्याय त्या ठिकाणी सांगितलेला आहे. खरोखरच 11वा अध्याय नेमकं काय केलं पाहिजे, याच्यामधलं जे असणाऱ्या कथेचं सार या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि ते सार या ठिकाणी सांगितलेलं आहे, ते गुह्य ज्ञान सांगितलेलं आहे. अशा प्रकारची माहिती देतात. बहुत करी हा जतन, त्याहोनी आणि कठोर नाही साधन, हा रुद्र अध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वय बोले. श्री शंकर स्वय बोले. हा जो अध्याय जो आहे बहुत करी जतन, त्याहून अनेक थोर नाही साधन. हा अध्याय जो असणारा शिवरूप आहे. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देतात. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उधरती, मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. म्हटलं जो अध्याय कोण या ठिकाणी वाचणार आहे, जो कोणी या ठिकाणी अध्यायाचं पठण करणार आहे, अध्यायाचं श्रवण करणार आहे, त्यांच्या दर्शनाने या ठिकाणी खरोखरच पाप नाही होतं. काय सांगतात, मग संप्रदाय ऋषी पासून, भूतळ्याला अध्याय जाण, थोर जप तप ज्ञान, त्या होणी. आता हा जो संप्रदाय जो आहे तो ऋषी पासून या ठिकाणी आलेला आहे. भूतळी आला अध्याय जाणं. खरोखरच या ठिकाणी परंपरा असते. परंपरा अनेक या ठिकाणी सर्व गोष्टी चालत असतात. जसं की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, हे परंपरा जी असते त्या परंपरेने खरोखरच हे जे असणार भगवान परमात्म्याचं जे दिव्य ज्ञान आहे या सृष्टीच्या ठिकाणी पाजरत असतं. म्हणून सांगतात, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन, स्वर्गीचे देव दर्शन. जो कोणी या अध्यायाचं या ठिकाणी जप करणार आहे त्यांच्या दर्शनानं काय होतील, तीर्थ पावन होतील. नवे स्वर्गीचे सुद्धा देव या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी त्यांच्याही मनामध्ये या ठिकाणी इच्छा होईल. कारण एवढा असा असणारा परम पावन हा 11वा अध्याय रुद्र अध्याय आहे. म्हणून ग्रंथ करते श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतात, जप तप शिवार्चन, याहोणी थोर नाही जाण, रुद्र महिमागाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. किती म्हणून वर्णावा, किती वर्णन या ठिकाणी रुद्राध्यायाचं करावं. जप असेल, तप असेल, शिवार्चन, याहून थोर नाही जाण. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देतात. रुद्र महिमा वाढला फार,
ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडो नियम किंकर रीते हिंडू लागले. अहो म्हटलंय सगळीकडे भगवान शिव परमात्म्याचा भक्तीचा महिमा त्या ठिकाणी गाजू लागलेला आहे. सगळे रुद्राक्ष माळा धारण करू लागलेले आहेत आणि खरोखरच ओस पडलं म्हणले नगर. आता यम सुद्धा येण्यासाठी तिथं घाबरू लागलेले आहेत. कारण का जिथं भक्ती आहे, जिथं नामचिंतन आहे, तिथं यमाला येण्याची काही ताकद आहे का? नाही. अशा प्रकारची माहिती देतात. मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली. आता मग यमे विधी लागी पुसून आता अभक्ती करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी काहीतरी निर्माण करावं लागणार आहे. या जगाच्या ठिकाणी खरोखरच दोन प्रकारच्या शक्ती या ठिकाणी कायमस्वरूपी असतात. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह शक्ती. खरोखरच अशा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शक्तीशिवाय जगत या ठिकाणी चालत नाही. ते गुण त्या ठिकाणी आहेत. मग काय करायचं? वेगवेगळे या ठिकाणी कुतर्क करायचे. ग्रंथ आहे शिवलीला अमृतासारखाचा ग्रंथ आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारचे कुतर्क करायचे, तर्क मांडायचे. आणि असं नेमकं होऊ शकतं का? हे तमुक होऊ शकतं का? रामायणाविषयी या ठिकाणी तर्क वितर्क मांडायचे. म्हणून अशा पद्धतीने खरोखर ते भक्ती या ठिकाणी साध्य होईल का? होणार नाही. तार्किकाचा ताटा संग पांडुरंग स्मरा हो, अशा प्रकारची माहिती देतात. त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष देणे ते जाओ नियम पुरीस महान. अहो म्हटलंय काय करायचं? म्हणजे भक्ती करणारे, शिवाची पूजा करणारे आहेत, त्यांना या ठिकाणी खरोखर नावं ठेवायचं, त्यांचा तिरस्कार करायचा, मत्सर करायचा. आणि अशा पद्धतीने हे जर कर्म करू लागले तर निश्चितच महान नरकामध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत, ग्रंथकर्ते सांगतात. यम सांगे तुता प्रति शिवद्वेषी जे पापमती ते अल्पाविषी होती. यम या ठिकाणी सांगू लागले दूताप्रती, जे कोणी शिवाचा द्वेष करतील ते अल्पायुष्य होतील. आणि अशा पद्धतीनं यम त्यांची जाचणी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ग्रंथकर्ते सांगतात, पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. शिव हर पार्वती जय शिव हर हर महादेव.